नाफेडकडून नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा खरेदी सुरू झालेली आहे। 11 केंद्र आहेत ज्या ठिकाणी कांद्याची खरेदी केली जाणार आहे। प्रत्येक केंद्राच्या बाहेर अशा स्वरूपाचे फलक लावणं हे अनिवार्य करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर जी पद्धत आहे शेतकऱ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया काय आहे तर ती प्रक्रिया देखील इथे दाखवण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या प्रतीचा कांदा असला पाहिजे तर याचे निकष अत्यंत जाचक कठोर असे निकष आहे। विळा लागलेला कांदा नको, पत्ती निघालेला नको, काजळी असलेला, रंग गेलेला, उन्हामुळे चट्टे पडलेला, आकार बिघडलेला, कोंब फुटलेला, नरम मऊ असलेला, बुरशीजन्य वास येत असलेला, मुक्क बेले असलेला कांदा स्वीकारला जाणार नाही। हे मग यातून जो कांदा अति उच्च प्रतीचा आहे, अति उच्च दर्जाचा आहे तोच कांदा अशा केंद्रांमध्ये स्वीकारला जाणार आहे आणि त्याची प्रक्रिया अशा केंद्रांमध्ये आता सुरू झालेली आहे। आपण चांदवड तालुक्यातील एका केंद्रावर आहोत। इथे काही प्रतिनिधी बसलेले आहेत ज्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन देखील केलं जात आहे। दादा, आतापर्यंत किती शेतकरी आपल्याकडे येऊन गेले, किती लोकांची नोंदणी झाली आणि त्यांचा कांदा कधी येणार आहे? आतापर्यंत जवळपास आपले 27 लोकांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत। पण जेव्हा रजिस्ट्रेशन करत असताना त्यांनी बाजारभाव विचारणा केली मागच्या काळामध्ये कालपर्यंत, तेव्हा आपला रेट हा 1235 रुपये होता। त्यामुळे त्यांना जे आम्ही सांगितले अशा पद्धतीचा आपल्याला कांदा लागेल तर त्या पद्धतीचा कांदा हा मार्केटमध्ये 1450 विकत होता। म्हणून त्या शेतकऱ्यांनी काय आपल्या अजून माल आणला नाही। मी तो बाहेर विकले हे आम्हाला समजलं, आणलेला नाही अजून। म्हणजे तुमच्यापेक्षा बाहेरचा भाव जास्त चांगला होता। पण कालपासून रेट वाढले, म्हणजे आजपासून 1580 शासनाने केलेले आहेत। त्याच्या आज सकाळी फोन चालू झाले, परंतु सकाळी माहिती अशी घेतली की याच्यापेक्षा पण मार्केट रेट वाढायला लागलेले आहे। शेतकरी दुधा मस्त येतो ना, तर शेतकऱ्याला काय होतं की बाजारभावापेक्षा आपल्याला चांगला रेट भेटले तर आपण इकडे देऊ। इथं समोर ट्रॅक्टरवरून लोक थांबतात, विचारतात, आम्ही तिकडनं जर मार्केट चांगला भाव गेला तर आम्ही तिकडे देऊन टाकतो। असं बऱ्याच दुधा शेतकरी होऊन जातो। त्यामुळे शासनाने हा जो रेट आहे ना शेतकऱ्याच्या हिशोबाने दिला पाहिजे त्याच्यामध्ये। आणि कारण काय होतं आपल्याकडे जे आपण क्वालिटी घेणार आहेत ते आपण सांगतो का कांदा 85 mm पुढे पाहिजे, कुदेल नको, काळा नको, हे सगळं क्रायटेरिया तो दुधामध्ये येऊन जातो। पण मग शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आले, परंतु तुमच्यापेक्षा बाहेर जास्त रेट जास्त मिळतो म्हणून शेतकऱ्याला दुधामध्ये घेतोय। पण तरी आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय का आपल्याकडे 85 mm पुढचा कांदा चालेल, 65 mm पर्यंत कांदा चालतोय, तुम्ही आता येऊन बघा तुमचा कांदा कसा घेतला ते समजेल तुम्हाला। आता हे 27 शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांचा कांदा का बरं आला नाही आतापर्यंत? काल पण रेट कमी होते ना, आजच्या रेट मग सकाळमध्ये फोन चालू झालेले आहेत। एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर किती दिवसांनी ते कांदा आणतात? आता प्रोसेस अशी आहे की आपण जेव्हा रजिस्ट्रेशन करतो, रजिस्ट्रेशन केल्यानंतर याला अप्रुव्हल नाफेड देतं जिल्हा ऑफिसकडनं। ते अप्रुव्हल आल्यानंतर तो मेसेज त्यांना शेतकऱ्यांना डायरेक्टली मेसेज जातो की तुमचं अप्रुव्हल झालेलं आहे। आणि नंतर मग आपण त्यांना मेसेज कडनं आपल्याला मेसेज जातो की तुम्ही कांदा घेऊन या असं। त्याच्यामध्ये त्या शेतकरी मेसेज गेल्यानंतर त्यांनी तो 72 तासात तो कांदा आपल्या केंद्राला आणायचा आहे, नाही तर पुढे ते पोस्टपार्ट होऊन जातं। मग ह्या प्रक्रियेला किती दिवस लागतात? पण तुमच्याकडनं अप्रुव्हल नाफेड अप्रुव्हल आता रजिस्ट्रेशन करून 5 दिवस झाले, आज अप्रुव्हल आलेलं आहे। 5 दिवसांनी आलंय? हो, आज अप्रुव्हल आले। याची प्रक्रिया कशी आहे? हा, आता इथं बघा आपण सांग 96 19 19 18 54 19 19 18 54 इथं आपण शेतकऱ्याचा पहिले आधार कार्ड टाकतो। हा एक डेमो देतो तुम्हाला। 54 18 54 96 89 19 19 18 54 हे आता आपण आधार कार्ड टाकतोय, बरोबर। बरोबर। हा, आता हे पुढे काय? आता हे कुठलं पोर्टल आहे? ई समृद्धी। हे आपण बघतोय ई समृद्धी नावाचं हे पोर्टल आहे ज्याच्यावर इथे येणाऱ्या शेतकऱ्याची माहिती ही नोंदवली जात आहे, नोंद केली जात आहे। हे अशा पद्धतीने बायोमेट्रिक इथे घेतलं जात आहे। पहिले आधार कार्ड टाकलं, नंतर तिथे संबंधित शेतकऱ्याचं नाव येतं, अशा पद्धतीने बायोमेट्रिक केलं जातंय। आता ही काय प्रक्रिया नेमकी? आधार कार्ड आलं त्यांचं ना, थंब झाल्यानंतर आधार कार्डवर जी इन्फॉर्मेशन असते ती इन्फॉर्मेशन तिथे येते। मोबाईल नंबर आता ह्याच पोर्टलवर एका बाजूला मोबाईल नंबर टाकला जातोय, जेणेकरून जो मोबाईल नंबर हा बँक खात्याशी अटॅच असणारा नंबर ना, त्याच्यानंतर ओटीपी येणार। बरोबर।
आणि मग पुढचं रजिस्ट्रेशन होणार. पण आता या शेतकऱ्याला किती कांदा द्यायचा आहे त्याचं कुठे नोंद? याचं माप जे असतं ना सर, त्या पीक पेऱ्यावरती कांद्याची नोंद असते रब्बीच्या. त्यामध्ये आपल्याला हेक्टरी 250 क्विंटल कांदा खरेदीचं आपल्याला हेक्टरी माप असतं. मग जितका कांदा त्याची नोंद असेल तितका कांदा शेतकरी आणू शकतो. एक शेतकरी किती आणू शकतो कांदा? हेक्टरी 250 क्विंटल. 250 क्विंटल. हा हेक्टरी. मग ते क्षेत्र हेक्टर मध्ये किती असेल त्या हिशोबाने आणू शकतो. समजा 5 हेक्टर 2 हेक्टर क्षेत्र असेल तर 2 हेक्टर असेल तर तो 500. हो त्या हिशोबाने आणू शकतो तो. त्या हिशोबाने आणू शकतो. पण मग आता संपूर्ण हे रिकामा दिसतं आहे तुमचं. हो मग आता रेटच असल्यामुळे शेतकरी माल घेऊन येत नव्हते ना. आता उद्यापासून ही यंत्रणा जी आहे याच्या आधी देखील आपण बघितलं की व्यापाऱ्यांकडनंच खरेदी करतात जे केंद्र चालक आहे ते. तर त्यासाठी ही उपयोगात पडणारी प्रणाली. 100%. कारण स्वतः त्याचा थंब लागणार आहे, स्वतः शेतकरी समोर लागणार आहे, त्याशिवाय ते पुढे जातच नाहीये. त्याच्यामुळे यंत्रणा योग्य राहणार आहे. स्वतः आल्याशिवाय ते माल त्याचा थंब होणारच नाही ना, रजिस्ट्रेशन होणारच नाहीये. त्याच्यामुळे यंत्रणा योग्य आहे, त्यात काही अडचण नाही. आणि तुम्ही बाहेर जे निकष लावलेले ते अतिशय जाचक निकष आहेत. आता याच्यामध्ये काय आहे का यावेळेस आमची जबाबदारी फक्त माल घेण्याची आहे. माल घेतल्यानंतर जो माल ग्रेडिंग करण्याची जबाबदारी CWCची आहे. ते डिपार्टमेंट ते माल ग्रेडिंग करणार, बघणार आणि मग तो स्टोरेज करणार आहेत. त्याच्यामध्ये ते निकष त्यांनी ठरवले, त्याच्यात ते काम करणार, त्यांना ते काम करायचं आहे पुढचं. आमचं फक्त शेतकऱ्याकडनं रजिस्ट्रेशन करणं, त्यांचा माल इथं आणून देणे आणि तो माल त्यांनी तो ताब्यात घेणे. पण मग आता हे सगळं इथेच होणार. इथेच होणार, एकाच ठिकाणी होणार ते. आता तुमच्याकडे साठवणी क्षमता किती आहे? इथं 5,000 टनाची आहे. पूर्ण टनाची. आणि तुम्हाला मर्यादा किती आहे? तेवढीच आहे ना. तेवढीच हो तेवढीच आहे ना. तेवढीच गोडाऊन इथं आहे 5,000 टनामध्ये. आता समजा एखादा शेतकरी ट्रॅक्टर घेऊन येतोय आणि तो जो तुम्हाला म्हणजे CWCला तो जो त्यांच्या निकषामध्ये बसला नाही तर मग ते रिजेक्ट करतात ना माल. ते मग त्यांच्या निकषात ते काय करणार, इथं माल ग्रेडिंग करणार. समजा एका ट्रॅक्टरमध्ये त्यांनी 20-30% जो रजिस्ट्रेशन माल काढला तो पुन्हा त्यांना ते वापस करणार आहेत शेतकऱ्यांना. ते वापस करणार आहेत. जो चांगला आहे तोच ते माल घेणार आहेत. त्याच्यामध्ये निकषात जो बसणार तेच ते माल घेणार आहेत ना. मग त्याची यंत्रणा काय? ती तेवढं लेबर चार्ज लावणार ना, ते लेबर करणार ना. ते म्हणजे ट्रॅक्टर आलं तर लगेच लेबर त्यांनी लेबर मॅरेज केलेले आहे त्यांनी. त्या लेबरला कळणार का कुठला कांदा चांगल्या प्रतीचा? त्यांना जसं निर्णय असतं ना, त्यांना कसं घ्यायचं काय त्यांना सांगितलेलं असतं. मग ती जबाबदारी CWCची आहे, ती जबाबदारी आमची नाही ग्रेडिंग करण्याची. ते करून देणार असं. नाशिक जिल्ह्यामध्ये 19 केंद्र आहेत. ज्या 19 केंद्रामध्ये नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केला जाणार आहे. ह्या अशा कांदा चाळी बनवण्यात आलेल्या आहे. सध्या या सर्व चाळी रिकाम्या आहे. इथे कांदा एकही कांदा आलेला नाहीये. केंद्र चालकांचं म्हणणं आहे की 27 शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. मात्र नाफेडनी जो दर लावलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त दर हा बाहेर मिळतोय बाजार समित्यांमध्ये. त्यामुळे शेतकऱ्यांनी तिकडे जाणं पसंत केलं. पुन्हा इथे शेतकरी ज्यावेळेस कांदा घेऊन येईल, जर CWCच्या निकषानुसार, नाफेडच्या निकषानुसार जर तो कांदा नसेल, त्याची प्रतवारी नसेल, तर तो कांदा परत पाठवण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्याचा जर कांदा इथे नाकारण्यात आला, रिजेक्ट झाला, तर त्याचा दळणवळणाचा खर्च देखील हा वाया जाणार आहे. हेच जाचक नियम आहेत ज्यामुळे शेतकरी नाफेडकडे वळत नाही. नाफेडकडे शेतकऱ्यांनी येण्यापेक्षा नाफेडने शेतकऱ्यांकडे जावं ही मागणी म्हणूनच होत आहे. कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, चांदवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.